ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित अशा मेट्रो प्रवासाचं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय। मेट्रो मार्ग 4 आणि 4अ या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावरती ट्रायल रन सुद्धा घेण्यात आली, ज्यामध्ये नेते मंडळींनी मेट्रोनं प्रत्यक्ष प्रवासही केला। मेट्रो मार्ग 4 आणि 4अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा आहे। यावरती एकूण 32 स्थानकं सुद्धा प्रस्तावित आहेत। या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागामधलं दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान करणं हा आहे। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। हा मोठ्या संघर्षातून ठाण्याची मेट्रो ट्रायल रन झालं आणि आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासूनची जी ठाणेकरांची मेट्रोची वाट पाहत होते, आज त्याचं ट्रायल रन झालंय। लवकरच ती सुरू होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल। तर या मेट्रोची ट्रायल रन झालेली आहे। याच मेट्रोची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत बघूयात। ठाणे मेट्रो 4 ची ही वैशिष्ट्य आपण बघतोय। मेट्रो मार्गाची लांबी एकूण 35 किलोमीटर आहे। एकूण स्थानकं 32 इतकी असतील। एकूण खर्च 16,000 कोटी रुपये। मेट्रोच्या डब्यांची संख्या 8 इतकी असेल। आधुनिक ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये आहे। प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा आहे। स्वयंचलित अग्निशमन प्रणाली आहे। अडथळा शोध उपकरण आहे। ऑनबोर्ड उद्घोषणा आणि माहितीची प्रणाली आहे। ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली अशी या मेट्रोची वैशिष्ट्ये आहेत।